नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. थंडीचे दिवस आहेत आणि थंडी दिवसेंदिवस पारा जो आहे तो कमी होत आहे. आमच्या इथे नागपूरला परवा किती 7-8 डिग्री होतं ना रे शनिवारी, असा पारा होता, म्हणजे थंड इतकं होतं. आणि मला तेव्हा आमची आई म्हणाली की बाबा आल्याचं सार बनव. म्हटलं आल्याचं सार? हो म्हणे, मी लहानपणी तुला बनवून द्यायची. मग एकदा मला आठवतं की शाळेत तर मी गेलो नव्हतो थंडीमुळे आणि आईने आल्याचं सार बनवलं होतं. अप्रतिम प्रकार आहे. पण आल्याचं सार म्हणजे काहीतरी चिंचेला फोडणी दिली असं नाही आहे, वेगळेपणा आहे त्याच्यात. तर तो वेगळेपणा काय हे आपल्याला पाहायचं आहे. पारंपरिक प्रकार असल्यामुळे पाटा वरवंटा लागेल. चेतनराव, पाटा वरवंटा घ्या लवकर, घ्याजी घ्या लवकर. एक 3 इंच आल्याचा तुकडा, त्यानंतर ओलं नारळ, ते साधारण पाव नारळ आपण घेतलंय. यामध्ये 1 चमचा जिरे आणि साधारण 2 चमचे खसखस, थोडंसं मीठ आणि याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आंबटपणासाठी चिंचेचा कोळ, बारीक चिरलेली कोथिंबीर. आता ही जी कोथिंबीर घातली ना, तर कोथिंबीर अशी घालण्यापेक्षा वाटणात जर कोथिंबीर घेतली तर त्याला छान असा हिरवा रंग येईल की नाही. ट्राय करून पाहा तुम्ही. मी केलं तसंच तुम्ही करू नका. आयडिया ती घ्यायची, पण शेवटी थोडं मनाचंही टाकायचं, मजा येते. अगदी थोडंसं तेल, यामध्ये जिरं, गॅस बंद आणि थोडंसं हिंग घालायचं. क्या बात आहे. आता याला छान उकळून घ्यायचं आणि गरमागरम प्यायचं. आणि जर तुम्हाला गोड आवडत असेल तर थोडासा गूळ किंवा साखर घातली उत्तम. घालू घालू का? चला घालून टाकू थोडासा गूळ. आता मी विचार केला की त्या पुस्तकात दिलं खसखस घालावी. खसखसीने काय होत असेल तर खसखसीने ह्याला थोडासा घट्टपणा येतो बघा असा, आणि चवही वेगळी लागते. हे पितांना जाणवलं की एक वेगळेपणा आहे याच्यामध्ये खरंच. म्हणजे आपण नेहमी सूप पितो, तर सुपाच्या ऐवजी हा साराचा प्रकार तुम्ही नक्की करून पहा. आणि केल्यानंतर मला कळू नका, मला कळवण्याच्या पूर्वी आजूबाजूच्यांना कळवा, त्यांना बनवून पिलवा. आणि पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हां, त्यांना जेव्हा हे तुम्ही बनवून पाजाल त्यावेळी मास्टर रेसिपी लावाल ना, माहिती आहे मला लावाल तुम्ही.